राधा, काय झालं? माझ्या मनात काहीच नाहीये. खरंच? काय हवंय? परत काही लपवतेस का? हे बघ, मला सांगितलं नाही तर मिळणार नाही हं? काय बजावत होती स्वतःला? काय मिळणार नाही? काय पाहिजे तुला? राधा, मला सांग. तुला हवं ते देईन. माझ्याच्याने जेवढं शक्य तेवढं सगळं देईन. काही मदत हवी आहे का? हो, ग्रेट. काय हवंय? बाबांच्या केबिनमध्ये जी फाईल आहे ती हवी आहे मला. तो माल कुणाला गेलाय ना, मला ते बघायचं. परत तेच? काय डोक्यात घालून ठेवलंस तू राधा? परत संशय घेतेस? काय चाललंय तुझं? हा हट्ट सोड, मी हात जोडतो तुझ्या समोर. राधा, काय झालं? सांग ना. काही कामासंदर्भात हवंय का तुला? बाबांना कळलं मी विराजसला फाईल आणायला लावली तर पुन्हा तेच होईल. नाही, काही नाही. बर, ठीक आहे. मी आत्ता मीटिंगला चाललोय. तू येणारस का बरोबर? नाही, मला आणखी कामं आहेत जी आजच करायची आहेत. तू जा. ठीक आहे. मीटिंगमध्ये काय होतं त्याचा अपडेट देतो मी तुला. आणि तुला काही वाटलं तर बिंदास बोल माझ्याशी. आहे मी. अगं पण मग कसं आणि काय करणार? मला सांग, तू पाहिलंस का पुन्हा? होय, मी खूप प्रयत्न केले पण मला त्यांनी फिरकूही दिलं नाही. मला वाटलंच होतं, म्हणूनच तर म्हणत होते मी. हो आई, पण सत्य काय आहे हे बाबांना समजायलाच हवं. त्यांची फसवणूक होती. हो राधा, मला मान्य आहे, पण त्यांचा तुझ्यावर विश्वास बसणं अशक्यच आहे. त्यातून सुमित बाबाजी इतक्या वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतायत आणि तू या घरात त्यांना नकोच आहेस. त्यांचा रागच आहे तुझ्यावर. त्यामुळे आता आणखीनच अवघड होणार आहे हे सगळं. त्यामुळे तू कितीही सांगितलंस ना तरी ते सुमित भाऊजींवरच विश्वास ठेवणार. आई, पण ते खोटं बोलतायत. मला खरं काय आहे हे बाबांना पटवून द्यायलाच हवं.